नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. आज मी तुम्हाला एका सुंदर अशा घराची होम टूर देणार आहे. तर हे घर आहे माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाचं घर आहे, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंचं घर आहे. तर हा जो प्रशस्त असा हॉल आहे दिसतोय तुम्हाला, तर त्यांनी हे स्वकष्टाने त्यांच्या स्वप्नातलं घर बनवलेलं आहे आणि हा प्रशस्त असा हॉल आहे आणि इकडे टीव्ही लावलेला आहे अशा पद्धतीने आणि मस्त असा खांबाला एक शिवाजी महाराजांचा मोठा फोटो लावलेला आहे. आता मी खूप वास्तुशांतीला गेल्यानंतर खूप गडबडीत हे शूट केलं मी. तुम्हाला आणखीन मी कधीतरी गेल्यानंतर डिटेलमध्ये दाखवते. आणि त्यांनी राहण्यासाठी हे सेकंड म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर किरायदार ठेवलेले होते आणि सेकंड फ्लोअरवर राहण्याची व्यवस्था केलेली होती त्यांची. तर आता तुम्हाला दिसत असेल होम टूर दाखवते मी तुम्हाला. हे मस्त असं म्हणजे देवपूजाचं हे केलेलं आहे. इकडे किचन आहे आणि तिकडं म्हणजे दरवाजा जो दिसतोय तिकडे धुणं भांडे परत वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा सोडलेली आहे. ही शुभमची रूम आहे. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांनी मोठ्या मुलासाठी रूम केली सेपरेट आणि त्यांच्या साईडला एक मोठी बिल्डिंग बांधली. आता सेपरेट रूम करायचा प्रश्नच नाही, कारण ह्या घरानंतर त्यांनी खूप घरं बांधली, पण हे त्यांच्या स्वप्नातलं घर मेन म्हणजे पहिलं घर त्यांनी हैदराबादहून बांधलेलं नांदेडला. त्यामुळे हेच त्यांचं म्हणजे स्वप्नातलं घर असं म्हणता येईल. आणि ही भाऊची आणि ताईची रूम आहे. त्याला अटॅच बाथरूम इकडे केलेली आहे आणि हे इकडे दिसते तुम्हाला ड्रेसिंग टेबल वगैरे इथे केलेलं आहे फर्निचरमध्येच. तर त्यांचं पण स्वकष्टातून केलेत, म्हणजे त्यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. एक नाही, त्यांचे 20-30 यूट्यूब चॅनल आहेत. त्यांनी अगोदर टी-सिरीज कंपनीमध्ये जॉब केला आणि नंतर त्यांना कल्पना सुचली की आपण पण स्वतःचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करूया आणि ते सॉन्ग रिलीज करतात. जसं टी-सिरीज कंपनी सॉन्ग रिलीज करते ना, त्या पद्धतीने हे पण ऑरेंज म्युझिक मराठी, तेलुगू असे खूप भाषेमध्ये त्यांचे हे आहे चॅनल आहे. त्यामधून आता चॅनल आहेत म्हणजे कष्टातूनच ते चॅनल त्यांनी ओपन केलेत. आणि हा जो समोरचा एरिया दिसतोय तुम्हाला ते पूर्ण यांचीच फ्लॉटिंग झालेली आहे, कंपाऊंड केलेलं. आणि इकडच्या साईडला पण एक मोठा असं बंगला बांधलेला आहे त्यांनी असाच किरायाला देण्यासाठी. आणि इकडे तुळशी वृंदावन चप्पल वगैरे सोडण्यासाठी असा इकडे हा एरिया सोडलेला आहे. तिसऱ्या मजल्यावर पण किराया